दिवाळी सणाच्या काळात फटाक्यांपासून होणाऱ्या दुर्घटना टाळाव्या यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एक नियमावली ही जाहीर केली. ते आदेशच काढलेला आहेत आणि या आदेशाचं पालन केलं नाही तर 8 दिवसांचा तुरुंगवास देखील भोगावा लागणार आहेत. नक्की काय हे आदेश आहेत आपण जाणून घेणार आहोत. सर, काय आहे ही नक्की नियमावली? सन्मान्य सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण जो नियमावली नेमलेली आहे त्याची लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचावा आणि त्याच्या अनुषंगाने एक आदेश पारित करण्यात आलेला आहे. सूचना देण्यात आलेली आहे की जो पटाकेचे विक्रीदार आहेत त्यांनी 25 ग्रामपेक्षा जास्त वजनाचे पटाके विकू नये. दुसरं आहे की कुठल्याही फटाकेमध्ये म्हणजे ध्वनी प्रदूषणचे जो म्हणजे साऊंडचा जो रेटिंग आहे ते 125 डेसिमलपेक्षा जास्त नसावा, जेणेकरून ध्वनी प्रदूषण या ठिकाणी टाळता येते. सर्व लोकांना माझी विनंती आहे की रात्री 10 to 6 हे जो वेळ आहे त्याच्यामध्ये आपण फटाके म्हणजे फोडू नये, जेणेकरून रात्रीच्या वेळमध्ये कुठल्याही प्रकारचे ध्वनी प्रदूषण होऊ नये. हे 3 महत्त्वपूर्ण आहे आणि काही याच्या संबंधित इतर नियमावली पण आहे. माझी सर्व लोकांना विनंती आहे की प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल ॲक्टमध्ये कुठल्याही जानवरांना हे फटाकेमुळे त्रास होऊ नये त्याच्याबद्दल विशेष खबरदारी व दक्षता घ्यावा. याच्यामध्ये अगर कुठल्याही प्रकारचे जानवरांवर कुठल्या प्रकारचे त्रास करण्यात आला तर त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे 3 ते 6 वर्षाची त्याच्यामध्ये जेल पण भोगण्याची त्या ठिकाणी शिक्षा आहे. तर माझी आपल्याला विनंती आहे की कुठल्याही प्रकारचे जानवरांवर त्रास होऊ नये याच्याबद्दल विशेष खबरदारी घ्यावं. शेवटचा विषय आहे की ज्यावेळेला आपण फटाके फोडतो तर त्यामध्ये विशेष खबरदारी घ्यावं की आपण कुठलेही इन्फ्लेमेबल मटेरियलचे कपडे आपण घातलेले नाही आहे. आपले डोळेला वाचवण्याचा प्रयत्न करावा की कुठले रॉकेट असेल, कुठले फटाक्यांचे स्प्लिंटर्स असेल ते आपल्या डोळ्यामध्ये जाणार नसेल. आणि या सगळे फटाके फोडताना कुठल्याही प्रकारची बर्न इंजुरीज होऊ नये त्याच्यासाठी विशेष खबरदारी घ्यावा. यदि कुठल्याही प्रकारची अडचण आली तो घरामध्ये या म्हणजे ते मायनर आहे म्हणून आपण ते आपल्या अंगावर काढण्याचा प्रयत्न करू नये. इमिडिएटली हॉस्पिटलला आपण जावं, क्योंकि बर्न इंजुरीजमुळे आपल्याला विभिन्न प्रकारचे म्हणजे सेकंडरी इन्फेक्शन्स होऊ शकतो. सर, याची अंमलबजावणी व्हावी म्हणून आपण काय पथकं नेमले की काही जे विक्रेते असतील यांचं कसं वॉच ठेवून आपण या नियमांचं पालन होते केलं? याच्यामध्ये आपले जो लायसन्सिंग अथॉरिटीज आहे, जो आपले उपविभागीय अधिकारी वगैरे आहे आणि पोलीसचे जो अधिकारी आहे त्याला पण याच्यामध्ये जबाबदारी देण्यात आलेली आहे. आणि पोलीसचे अधिकारी असेल आणि आपले पशुसंवर्धनचे अधिकारी असेल, पशुवर कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये याच्यासाठी विशेष पथक आहे. माझी लोकांना विनंती आहे की यदि कुठले त्रास कोणाला होत असेल, कोई मुलं असेल, कोई जानवर असेल तर त्याच्यामध्ये ते आपण थांबवावं. म्हणजे आपण म्हणजे फक्त नंतर रिपोर्ट करण्यापेक्षा त्याला पहिला काम आहे की आपल्याला थांबवायचं आहे आणि ते थांबवल्यानंतर आपण रिपोर्ट पण करा. तर माझी सर्वांना विनंती आहे की हे जो सर्वोच्च न्यायालय आणि भारतीय संसद आणि महाराष्ट्र विधान भवनच्या माध्यमातून जो पारित करण्यात आलेले जेवढे कायदे आहेत त्याचे कठोरपणे आपण पालन करा. एकंदरीतच आपण बघत आहोत की अशा प्रकारे आदेश जारी करण्यात आलेले आहेत आणि त्याचं पालन करावं असं आव्हान, अशी सूचना जी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात येते. कॅमेरा निकी पॉवरसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.